लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला मोठ्या प्रमाणावर अडचण येऊ शकता जर तुम्ही हे अपडेट मिस केली। सध्या राज्यामध्ये आपण पाहत आहोत की शिधापत्रिका म्हणजेच की रेशनिंग कार्ड अपात्र करण्याबाबत एक मोठी मोहीम राबवण्यात येत आहे। परंतु या मोहिमेचा डायरेक्ट संबंध तुमच्या लाडकी बहीण योजनेशी असणार आहे, कारण तुम्ही जर तुमचे रेशनिंग कार्ड अपडेट केले नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की रेशनिंग कार्ड अपडेटचा आणि या लाडकी बहीणचा काय संबंध आहे। लाडकी बहीण योजना वेगळी आणि रेशनिंग कार्ड अपडेट करणं ह्या दोन गोष्टी संपूर्णपणे वेगळ्या आहेत। तरीही मग आमचे रेशनिंग कार्ड अपडेट नसल्यास आम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाद का केले जाणार असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे। परंतु मित्रांनो, आपण या दोन्ही गोष्टींचे कनेक्शन काय आहे किंवा तुम्ही रेशनिंग कार्ड अपडेट न केल्यास तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र का करण्यात येईल या सर्व बाबींची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज पुन्हा एकदा तुमचं आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये आपण पाहिलं की दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी अपात्र शिधापत्रिकाबाबत मोहीम राबवण्याचा एक शासन निर्णय अथवा GR प्रकाशित करण्यात आला। आता या GR मध्ये सांगितलेल्या गोष्टी काय आहेत की बघा, आपण की राज्यामध्ये असे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की एक अपात्र किंवा एक चुकीच्या पद्धतीने रेशनिंग कार्डचा वापर केला जात आहे आणि या रेशनिंग कार्डच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार असतील किंवा फसवणूक देखील होत आहेत। त्यासोबतच काही कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून मयत झालेल्यांची देखील नावे असल्याने अशा मयत कुटुंबातील किंवा मयत व्यक्तीला देखील हा लाभ सरकारच्या वतीने मिळतोय का नाही याबद्दलची चौकशी देखील या ठिकाणी राज्य सरकारला करायची आहे। आता यासाठी मग राज्य सरकार काय तपासणार आहे की तुमच्या जवळील जे रेशनिंग दुकानदार आहेत त्यांच्याकडे तुम्हाला एक फॉर्म दिला आहे। आपल्या जे चॅनल आहे त्या चॅनलवर बघा, ही मागचीच व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये या फॉर्म कसा भरायचा किंवा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा याची देखील तुम्हाला डायरेक्ट लिंक दिली आहे। तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहू शकता। तर तुम्हाला तो फॉर्म प्रिंट काढायचा आहे, त्या प्रिंट काढून तो फॉर्मवर सर्व माहिती भरायची आहे आणि तो फॉर्म तुमच्या जवळील रेशनिंग दुकानदाराकडे जमा करायचा आहे। त्यानंतर रेशनिंग दुकानदार या सर्व बाबींची छाननी करणार आहे आणि त्यानंतर जे पात्र असणार आहेत त्यांचं रेशनिंग कार्ड चालू राहणार आहे आणि जे अपात्र किंवा चुकीचे आहेत त्यांचं रेशनिंग कार्ड बंद केलं जाणार आहे। यासाठी दिनांक 31 मे 2025 पर्यंत तुम्हाला अंतिम मुदत देण्यात आली आहे। परंतु आता या सर्व बाबींचा आणि लाडकी बहीण योजनेचा संबंध काय, हा आजचा महत्त्वाचा टॉपिक आपला आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा आपण ज्यावेळी अर्ज केला जून अथवा जुलै महिन्यामध्ये बऱ्यापैकी महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केला, काहींनी ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील अर्ज केला। तर आपण अर्ज करतेवेळी आपला रेशनिंग कार्ड आपण त्या ठिकाणी अपलोड केला आहे। म्हणजेच की आपल्याला काय पर्याय दिला होता, एक तर रेशनिंग कार्ड किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र। ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड होते त्यांना सक्त सांगितलेलं की तुम्ही त्या ठिकाणी तुमचं रेशनिंग कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणून तुम्ही अपलोड करू शकता। तुम्हाला सेपरेट कुठल्याही प्रकारे उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाहीये, हे आपल्याला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे आपल्यापैकी अनेक महिलांनी किंवा आपण जे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला आहेत त्यांनी काय केलं की रेशनिंग कार्ड त्यांचं अपलोड केलं आहे। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील आपण पाहतो आहे की पुनर्तपासणी सुरू आहे। म्हणजेच की बऱ्याचशा महिलांची काय झाली की तपासणी पुन्हा एकदा सुरू केली आणि ज्यावेळी आता राज्य सरकार यामध्ये उत्पन्न देखील तपासणार आहे आणि ते उत्पन्न तपासतावेळी तुम्हाला पुन्हा एकदा तुमचे रेशनिंग कार्ड मागितल्यास आणि तुमचे रेशनिंग कार्ड जर अपडेट नसल्यास तुम्हाला रेशनिंग कार्ड त्या ठिकाणी देता येणार नाही किंवा ते रेशनिंग कार्ड तुम्हाला अपलोड करता येणार नाही जर पुन्हा अपलोड करायची मागणी केल्यास, आणि परिणामी तुम्ही अपुऱ्या कागदपत्रांच्या कारणाने लाडकी बहीण योजनेतून देखील बाद व्हाल। ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे जी की आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात येत नाही। लक्षात घ्या, सरकारला कुठल्या ना कुठल्या तुम्हाला कारणामध्ये किंवा कुठल्या ना कुठल्या तुम्ही निकषांमध्ये अथवा अटींमध्ये पात्र नसल्यास योजनेमधून बादच करायचे। म्हणजेच की सरकार जर पुनर्तपासणी करत आहे तर या योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिला या बाद होणार आहेत, ही गोष्ट आपण स्वीकारलीच पाहिजे। आता यातून बाद न हो म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपली सर्व कागदपत्रे आहेत ती पूर्ण व्यवस्थित पूर्तता ठेवायची आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारे जरी चौकशी केली तरी देखील आपण या योजनेमध्ये पात्र असायला हवं। आता ज्या महिलांनी यामध्ये रेशनिंग कार्ड अपलोड केलंय त्यांनी कृपा करून येत्या 30 तारखेच्या म्हणजेच की 30 मेच्या, खरं तर 31 मे आपल्याला अंतिम मुदत आहे, परंतु तुम्ही एप्रिल महिन्यामध्येच तुम्ही काय करा, रेशनिंग कार्ड तुमचं अपडेट करून घ्या। अपडेट करणं म्हणजे तुम्हाला काही फार करायचं नाहीये। आपली मागची व्हिडिओ तुम्ही पहा, या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट यामध्ये माहिती दिली आहे। त्यासोबत आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर आपण तो फॉर्म देखील अपलोड केला आहे। त्या फॉर्मची प्रिंट काढून फक्त तुमच्या जवळील रेशनिंग दुकानदाराकडे तुम्हाला तो प्रिंट आणि त्यासोबत आधार कार्ड जमा करायचं आहे, दुसरं तुम्हाला काही करायचं नाही। आणि त्यामुळेच आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती, मग आपली बायको असेल किंवा आपली आई असेल किंवा आपली मुलगी असेल,
जे जे कोणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतात आणि ज्यांनी आपला अर्ज करताना रेशनिंग कार्ड अपलोड केला आहे त्यांच्यासाठी ही खूप अत्यंत महत्वाची अपडेट आहे आणि ही महत्वाची अपडेट तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायची आहे. कारण लक्षात घ्या, जर रेशनिंग कार्ड तुम्ही अपलोड केलं नाही किंवा तुमचं रेशनिंग कार्ड जर तुम्ही आता अपडेट केलं नाही, हे सर्वांना कंपल्सरी आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही रेशनिंग कार्डची केवायसी केली आहे किंवा तुमचं ऑनलाईन दिसतंय म्हणून तुम्हाला हे करावे लागणार नाही. तर ही मोहीम वेगळी आहे. यासाठी तुम्हाला ती प्रिंट काढून त्यामध्ये तुमच्या कुटुंबाची माहिती, हे सर्व विनामूल्य, यामध्ये कुठल्याही प्रकारचा 1 रुपया देखील तुमचा चार्ज घेतला जाणार नाही. फक्त तुम्हाला यामध्ये तुमचा फोटो असेल, म्हणजे जो ज्याच्या नावावर रेशनिंग कार्ड आहे त्याचा फोटो त्या ठिकाणी तुम्हाला चिटकवायचा आहे आणि त्यासोबत आधार कार्ड जोडायचं आहे आणि त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील ज्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजेच की समजा तुमची पत्नी असेल, तुमची आई असेल, वडील असेल, यांची माहिती लिहून ती माहिती तुम्हाला तुमच्या जवळील रेशनिंग कार्ड जो दुकानदार आहे तुमच्या गावातील असतो किंवा तुमच्या नगरपंचायतमध्ये असतो किंवा तुमच्या जे जवळील आहे, जिथे जिथे तुमच्या जवळ तो रेशनिंग दुकानदार आहे त्यांच्याकडे नेऊन तुम्ही हा अर्ज सबमिट करायचा आहे आणि तेवढीच प्रक्रिया आहे. बाकी तुम्हाला यामध्ये काहीच करायचं नाही. हे कुठेही ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायची आवश्यकता नाहीये किंवा तुम्हाला कुठेही यासाठी जास्त हेलपाटे घालायची आवश्यकता नाहीये. हे फक्त प्रिंट काढायची, माहिती लिहायची आणि जमा करायचे. परंतु याला तुम्ही नॉर्मल घेऊ शकत नाही. जर तुम्ही खूप कॅज्युअली घेतलं की यामध्ये काहीच होणार नाही, तर लक्षात घ्या 2-3 महिन्यामध्ये किंवा आता जूनच्या आसपास लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रणाली येऊ शकते आणि त्यावेळी पुन्हा एकदा तुम्हाला तुमची कागदपत्र, म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला ज्यावेळी अपलोड करावा लागेल, त्यावेळी तुमच्याकडे रेशनिंग कार्ड नसल्यास तुम्ही त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट अपलोड करू शकणार नाही आणि परिणामी तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील अपात्र करण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील हप्ते मिळतील का नाही याची कुठल्याही प्रकारे खात्री नाहीये. म्हणूनच आपण या गोष्टींतून बाहेर पडायचं. आपली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे, जेणेकरून काही जरी मागितलं, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारे चौकशी केली किंवा कोणतेही कागदपत्र मागितलं तरी आपल्याकडे ते असल्यास आपल्याला या योजनेअंतर्गत कुणीही बाद करू शकणार नाही. परंतु जर तुमच्याकडे कागदपत्रांची अपूर्तता असल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत बाद देखील केलं जाईल. अनेक महिलांना मागील 2-3 महिन्यांपासून या योजनेमध्ये बाद केलं आहे. मग कुणाचं नाव चेंज असेल किंवा कुणाचं बँक अकाउंट लिंक मध्ये प्रॉब्लेम आला आहे, कुणाचं अकाउंट रिकेवायसीला आले, असे अनेक अडचणींमुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना बाद केला आहे. त्यामुळेच ही अत्यंत महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि रोज महत्वाच्या व नवनवीन अपडेटसाठी, योजना असतील, जॉब असतील, लाडकी बहीण असेल, त्यासाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.